सर्वप्रथम या ठिकाणी नांदेड शहरामध्ये एकूणच नांदेड जिल्हा आणि आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांमधल्या आपल्यासारख्या युवक युवतींसाठी एक जे आपण स्वप्न मनामध्ये ठेवलेलं आहे की आपण अधिकारी होणार आहात, प्रशासकीय यंत्रणेत जाणार आहात आणि चांगलं काम करणार आहात आणि असे आदर्श अधिकारी आपल्यासमोर आहेत। त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या गटांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा जो सगळा खटाटोप चालवलाय त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी त्या सगळ्यांचं अभिनंदन करते, कारण हा प्रयत्न सोपा नसतो। या सगळ्या प्रयत्नांना आम्ही गेलो आहोत। खरं म्हणजे मला आता इथं बसताना सुद्धा मला सरांना कसं तरी अशासाठी वाटतंय की इतके जण बाहेर उभे आहेत, आपल्यापैकी अनेक जण असे मध्ये बसला आहात, खूप अडचणीत अत्यंत उकडत आहे आपल्याला सगळ्यांना, हे आम्हाला माहिती आहे आणि तरी सुद्धा तुम्ही इथं बसला आहात दटून। तर मला असं वाटतं की हे 1-2 तास आपण या ठिकाणी बसून अत्यंत उकडत असताना सुद्धा ऐकताय, याचा अर्थ मी असं समजते की हा जो सगळा प्रवास करायचा आहे तो किती खडतर आहे हा तुम्हाला आता कळतोय, सोपा नाहीये तो। आणि तरी देखील तुम्ही सगळेजण त्या प्रवासासाठी सज्ज आहात। कोणत्याही अशा छोट्या मोठ्या अडचणी आल्या तरी त्यांनी तुम्ही घाबरून जाणार नाही आहात। आणि असे सगळे अधिकारी आपल्यासमोर आपल्यासाठी आदर्श असणारे कलेक्टर आहेत, आपल्यासमोर IPS अधिकारी आहेत, अन्य सगळे अधिकारी आहेत, या सगळ्यांच्या सहवासात त्यांच्या मार्गदर्शन जे आपल्याला मिळतंय त्याच्यामधूनच आपल्या मनामध्ये जी प्रेरणा निर्माण होती ती सगळ्यात महत्त्वाची असं मला वाटतं। आता हे सगळं बघताना मला आणि सरांना खरं म्हणजे आम्ही जवळजवळ 17-18 वर्ष मागे गेलो मनाने। मग अशी तुमच्या अभ्यासिकेला जेव्हा आम्ही आलो तेव्हा तिथल्या अभ्यासिका, त्या सगळ्या मुलांचे चेहरे आम्हाला नेहमीच खरं म्हणजे तुमच्यासारख्या युवा युवती गटाशी बोलायला खूप मजा येते, कारण आम्ही नेहमी असं म्हणतो की या अशा गटाबरोबर काम करून आम्ही सुद्धा मनाने तरुण राहतो। तुमच्या सगळ्यांच्या मनामधली जी स्वप्न असतात आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही जी काही सगळी धडपड करत असता त्या धडपडीमधला एक तुमचा हात धरून पुढे जाणं एवढंच आम्ही करत असतो। खरं सगळं तुम्हीच करत असता, कारण तुमच्या सगळ्यांमध्ये प्रचंड शक्ती आहे, मनाची शक्ती आहे, शारीरिक शक्ती आहे, बौद्धिक शक्ती आहे आणि या सगळ्याचं एकत्रीकरण म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे। स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त हिस्ट्री, फक्त जॉग्रफी, फक्त पॉलिटी, फक्त इकॉनॉमी नाही। आणि म्हणून आम्ही नेहमी असं म्हणतो की या सगळ्या विषयाचा जो कंटेंट तुम्ही शिका तो शिकालच, पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय लागेल तर ती तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मनाने खूप खंबीर आहात, त्या ठिकाणी कोणतीही अडचण आली तर ती सोडवायला तयार आहात। परीक्षेच्या काळामध्ये लागणारं खंबीर मन आणि परीक्षेची ही जी सगळी स्पर्धा आहे ती ओलांडून जात असताना आपल्याला ज्या पद्धतीने पुढे सरकायचंय त्याच्यासाठी मनाची एकाग्रता असेल, खंबीरता असेल, तो जो सगळा प्रवास करायचा आहे त्यातली चिकाटी असेल, हे सगळे जे मनाचे गुण आहेत आपल्या ते याच्यासाठी लागणार आहेत। शरीराचं ते लागणारच आहे। तुम्ही सकाळी 7 ते रात्री 10 बसता हे तुमच्या शरीराची पण परीक्षा आहे बरं का, जशी तुमच्या बुद्धीची परीक्षा आहे। म्हणजे इतका वेळ बसून तुम्ही वाचताय, अनेक गोष्टी समजून घेताय, लक्षात ठेवताय आणि ते प्रत्यक्ष वापरताय। हे जसं बुद्धीची सगळी तुम्ही कौशल्य वापरताय तशी तुमचं शरीरही तुम्हाला साथ देतंय। आणि म्हणून आपण असं म्हणतो की व्यक्तिमत्व म्हणजे काय असतं तर तुमचं शरीर, मन आणि बुद्धी या सगळ्याचा संगम म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व असतं। त्या सगळ्याची कुठेतरी ही परीक्षा आहे आणि ती अत्यंत महत्त्वाची आणि त्याच्यासाठी आपल्याला तयार व्हायचंय। आणि म्हणून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना नुसत्या अशा विषयांच्या अभ्यासापुरते मर्यादित राहू नका, तर या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या शरीराला, मनाला, बुद्धीला तजेलदार ठेवण्यासाठी, ताजतवानं ठेवण्यासाठी, शार्प ठेवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या करण्याची खूप आवश्यकता असते। जास्त याविषयी विवेक कुलकर्णी सर बोलतील अशी मला नक्की खात्री आहे, कारण आपण नेहमी असं म्हणतो की या परीक्षेला काय लागतं तर पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे या परीक्षेमध्ये ज्या ज्या विषयांचा तुम्ही अभ्यास करता त्यातलं कंटेंट म्हणजे नॉलेज, म्हणजे त्यातलं ज्ञान लागतं। विषयाचं ज्ञान तर आवश्यक आहेच, त्याशिवाय तुम्ही पेपर लिहू शकणार नाही, पुढे जाऊ शकणार नाही, इंटरव्ह्यू देऊ शकणार नाही। दुसरा भाग लागतो तो म्हणजे स्किल्स, म्हणजे कौशल्य वेगवेगळ्या प्रकारची लागतात। त्याच्यामध्ये काय कौशल्य लागतील तर अभ्यास करण्यासाठी अभ्यासाच्या पद्धती, अभ्यास कौशल्य लागतील, उत्तम प्रकारे नियोजन। आता शैलेशने उल्लेख केला की तुमच्या एंटरटेनमेंटचं नियोजन सुद्धा त्यात पाहिजे, इतकं करावं लागतं बरं का। मित्रांनो, मैत्रिणींनो, आपण जेव्हा पुढची 2 वर्ष एवढा अभ्यास करणार आहात त्याच्यामध्ये रोजचे 10 तास मी कसे वापरणार याचं सगळं नियोजन हे आपल्याला करावंच लागतं। आणि म्हणून नुसतं वेळाचं नाही, कंटेंटचं असेल, वातावरणाचं असेल, आर्थिक असेल, आपल्या सगळ्या परिसरातल्या लोकांशी बोलण्याचं असेल, सगळ्या लोकांच्या
मनाची तयारी करण्याचं असेल इथपासून सगळं नियोजन आपल्याला करावं लागतं. हे झालं नियोजन कौशल्य. तिसरं लागतं ते म्हणजे कम्युनिकेशन. आपण कसे बोलता, आपण कसे पेश येता, लोकांच्या समोर तुम्ही कसे जाता, इंटरव्ह्यू तुम्ही कसा देता, त्याच्यासाठी लागणारं जे आहे ते अत्यंत महत्वाचं एक अजून कौशल्य आहे. या परीक्षेमध्ये रीडिंग स्किल आणि रायटिंग स्किल या दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे वाचन कौशल्य आणि लेखन कौशल्य या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी या परीक्षेसाठी लागतात. आणि म्हणून मी असं म्हणते की अनेक कौशल्यांचा समुच्चय या परीक्षेसाठी आपल्याला लागतो. आणि तिसरा भाग ज्याच्यावरती सर जास्त प्रमाणात प्रकाश टाकतील तो म्हणजे ॲटिट्यूड, वृत्ती. परीक्षा देताना तर सकारात्मक वृत्ती आणि असायला हवीच, पण प्रत्यक्ष तुम्ही प्रशासकीय यंत्रणेत जाल तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने काम करणार आहात आणि आपण का जाणार आहोत याचा उल्लेख परत परत शैलेशच्या बोलण्यात येत होता. ती वृत्ती खूप महत्वाची. आणि म्हणून 3 महत्वाचे घटक म्हणजे ज्ञान, कौशल्य आणि वृत्ती या 3 घटकांचा विचार आपल्याला ही परीक्षेची तयारी करताना करावा लागतो. आणि म्हणून मी मगाशी जसं म्हणलं मी 17 वर्ष मागे गेलो मनानी, त्याचं कारण असं आहे की या 3 गोष्टींचा विचार करून आपण पुण्याला जे ज्ञानप्रभूंचं स्पर्धा परीक्षा केंद्राचं काम करतो आहोत गेली 17-18 वर्ष, त्यात हे सूत्र समोर ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण काम करतो. त्यातला एक भाग मी जास्त प्रमाणात थोडासा बोलणार आहे. लक्षात घ्या, तुमचे जेव्हा आम्ही आता अभ्यासिका बघत होतो ना, ती सुद्धा तुमची खूप सुसज्ज अभ्यासिका असं मला वाटलं. अक्षरशः हे जे स्टेज आहे की नाही याच्यापेक्षा निम्म्या खोलीमध्ये आपलं पुण्याचं केंद्र सुरू झालं. आणि मग आम्ही काय केलं सुरुवातीला, तर छोटी अभ्यासिका, छोटं ग्रंथालय आणि मग त्याच्यामध्ये मुलं यायला लागली, एकत्र जमायला लागली. मग दर रविवारी गटचर्चा व्हायला लागल्या. तुम्ही सुद्धा सगळे जमत असाल एकत्र. आणि सगळ्यात महत्वाचं काय लागतं तर करंट इव्हेंट्सचा अभ्यास उत्तम लागतो या परीक्षेला. मग करंट इव्हेंट्स वरती सगळा गट दर रविवारी आणि गुरुवारी जमून त्याच्यावरती चर्चा करायला लागला. त्याला आम्ही संडे सर्कल असं नाव दिलं. आणि मग गटचर्चा सुरू झाल्या. गटचर्चा हे सुद्धा एक अत्यंत महत्वाचं कौशल्य, त्याच्याबद्दल मी थोडं नंतर बोलणार आहे 2 मिनिटं. आणि मग सगळा गट जमायला लागला, एकत्र यायला लागला. आणि मग मुलांना वाटायला लागलं अरे आपली तयारी होतीये चांगली, आपण ही परीक्षा दिली पाहिजे. आणि मग काही जणांचा गट हा अनौपचारिकरित्या परीक्षा द्यायला लागला. तेव्हा आपल्याकडे असं चांगलं स्ट्रक्चर नव्हतं अजून की शिकवण्यासाठी शिक्षक आहेत उत्तम, चांगला स्टाफ आहे किंवा बाकी सगळ्या सिस्टीम्स आहेत, असं आपल्याकडे नव्हतं त्यावेळेला. पण अशा सगळ्या मुलांनी एकत्र येऊनच ते फुलवलं. आणि म्हणून आता हे सगळं बघताना मला वाटतं की तुम्हीच ते सगळं पुढे नेणार आहात. आम्ही असं म्हणतो की आपल्या केंद्रात वातावरण फार छान असतं. आता सुद्धा 350 मुलांची अभ्यासिका आहे, पण अजूनही मोठी रांग असते. आणि लोक म्हणतात नाही आम्हाला तुमच्या अभ्यासिकेत यायचंय का, तर तिथलं वातावरण चांगलं असतं. मी नेहमी म्हणते वातावरण म्हणजे काय असतं. वातावरण म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी असणारी खुर्च्या म्हणजे वातावरण आहे का नाही, टेबल म्हणजे वातावरण आहे का नाही, पुस्तकं म्हणजे वातावरण आहे का नाही, तुम्ही त्या ठिकाणी जे निर्माण करता ते वातावरण असतं. ते असं भिंतीने निर्माण होत नाही, तर टेबलाने निर्माण होत नाही, तर त्या ठिकाणी बसणारी मुलं ज्या वृत्तीने आणि ज्या पद्धतीने काम करतात, अभ्यास करतात, जे तटून काम करतात, तिथे सिन्सिअरिटी असते, शांतता असते, पवित्रता असते, अभ्यास करण्याबद्दलची एकमेकांना मदत करण्याची वृत्ती असते, गटाने आम्हाला पुढे जायचंय अशा प्रकारची एक वृत्ती सगळ्यांनी आणि मनामध्ये भाव ठेवलेला असतो, त्यांनी वातावरण तयार होत असतं. आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हणणार आहे सगळ्यांना की आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सुरू केलेला हा सगळा उपक्रम आहे तो तुम्ही पुढे नेणार आहात. तुमचा सगळा हा जो अधिकाऱ्यांचा वृंद आहे तो सगळा पुढे नेणार आहे. त्याचं कारण असं आहे की इथून पुढे एक सुरुवात करून दिली आहे, तो सगळा पुढे नेणं हे तुमचं काम आहे, कारण तुम्हीच तुमच्यासाठी करणार आहात. त्याचं उदाहरण मला सांगायचंय. आपण जेव्हा पुण्याला केंद्र सुरू केलं तेव्हा मी तुम्हाला म्हटलं तसं सुरुवातीला गटचर्चा सुरू झाल्या. मुलांनीच आमच्याकडे अशी पद्धत होती, लायब्ररीमध्ये वही ठेवलेली असायची, पुस्तक असायची कपाटात, मुलं यायची, नोंद करायची पुस्तक कोणतं घ्यायचं, ते वहीत नोंद करायची, पुस्तक घेऊन जायचं, आलं की पुस्तकाची परत केली म्हणून नोंद करायची. सगळं मुलं मुलांसाठी करत होती. असं हळूहळू केंद्राची सुरुवात झाली. आणि आजही संपूर्ण प्रवासामध्ये गेली 17 वर्ष जरी ते कितीही मोठं झालं असलं केंद्र, तरी मला अतिशय सांगायला अभिमान वाटतो की आपल्या ज्येष्ठ विद्यार्थ्यांनीच या केंद्रामध्ये खूप मोठी भर घातली. म्हणजे आपले ज्येष्ठ विद्यार्थी शिकवतात, त्या ठिकाणी शिकवणे अध्यापनाचं काम करतात, आपले ज्येष्ठ विद्यार्थी त्या ठिकाणी समन्वयाचं काम करतात. आणि म्हणून मला असं वाटतं तुम्हीच हा ज्या ठिकाणी जी काही ऍक्टिव्हिटी होईल त्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही तुमचा हा सगळा गट पुढे नेण्याचं काम करणार आहात. त्याच्यामधूनच ते यश वाढत जाणार आहे. आणि मला असं खात्रीने वाटतं की ह्या मुलांनी आमच्या घातलेली जी भर आहे की नाही त्याच्यामुळे ते असं साचलेलं पाणी झालं नाही, ते प्रवाही राहिलं, वाहतं राहिलं. आणि म्हणून हा जो तुमचा सगळा खटाटोप आहे की नाही की पुढे जाण्याचा, पुढे सरकण्याचा, त्यात यश मिळण्याचा, तो केव्हा प्रवाही राहील जर तुम्ही या पद्धतीने त्यात भर घालत राहिलात तर. आज शैलेश तुमच्याशी बोलला तो 2007-8 मध्ये आलेला शैलेश मला आजही आठवतो. आमच्याकडे काउन्सिलिंग सेशन असं असतं, म्हणजे मी प्रत्येकाशी बोलते,
प्रत्येक बॅच सुरू झाली की प्रत्येक विद्यार्थ्यांशी इंडिव्हिज्युअली बोलणं, असं नावं लावून मी रोज 10-10 मुलांशी बोलते. त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा मी त्याच्याशी बोलायला सुद्धा मला अजून आठवतं. त्यावेळेला त्याची अभ्यास करण्याची पद्धत, त्यांनी जे सांगितलं नियोजन, त्याचा विचार, काय करायचंय हे निश्चितता, त्यातला पक्केपणा, स्वतः करून बघण्याचे प्रयोग आणि त्याच्याविषयीचं आपलं स्वतःचं आपल्याशी असलेलं कन्व्हिक्शन, कमिटमेंट ही इतकी प्रचंड होती की तेव्हाच मला असं वाटायचं की येस, हा मुलगा पुढे जाणार. आणि म्हणून मला तुम्हाला म्हणायचं की हे तुमच्या सगळ्यांच्यात जर आलं ना तर तुम्ही सुद्धा नक्की यशस्वी व्हा. आता सध्या हा सगळा परीक्षेचा पॅटर्न पण थोडा बदलतोय. तुम्हाला सगळ्यांनी आता जर पाहिलं असेल तर बऱ्याच जाहिराती आल्या आहेत. STI ची आली आहे, PSI ची अनाऊन्स झाली आहे परीक्षा, MPSC राज्यसेवेची मी थोडा वेळ बोलून थांबणार आहे आणि मग डॉक्टर विवेक कुलकर्णी सर आपल्याशी बोलतील. आपण जेव्हा ना महाविद्यालयामध्ये शिकत असतो तेव्हा मी नेहमी असं म्हणते, म्हणजे मीही त्याच तुम्हीच शिकला त्या प्रकारच्या पद्धतीतून गेली आहे. तुम्ही सगळे जेव्हा महाविद्यालयात शिकत होता तर ज्या प्रकारचा अभ्यास केला किंवा ज्या प्रकारची पद्धतीने तुम्हाला शिकवलं गेलं, ज्या प्रकारच्या परीक्षा तुमच्या घेतल्या गेल्या, त्याच पद्धतीतून मी पण शिकले आहे. नेहमी मला अनुभवायला काय आलं ते मला तुम्हाला सांगायचंय. आपण बघा, आपण इतिहास शिकतो, आपण भूगोल शिकतो, आपण केमिस्ट्री शिकतो, आपण फिजिक्स शिकतो, म्हणजे काय करतो आपण कंटेंट शिकतो, त्यातला आशय शिकतो. केमिस्ट्री मी शिकले, माझा विषय केमिस्ट्री आहे. मग मी काय शिकले तर ॲटम म्हणजे काय, ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे काय, अमुक म्हणजे काय, तमुक म्हणजे काय. आज त्याचा उपयोग मला काय होतो? काही होत नाही. मग आज मी तुमच्याशी बोलताना मला व्हॉट इज अन ॲटम याचा काही उपयोग होतो का? नाही होत. पण खरं म्हणजे आपण काय शिकलं पाहिजे, तर हा विषय कसा शिकायचा हे आपण शिकलं पाहिजे, बरोबर की नाही? आज तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता आहात तेव्हा प्रत्येक विषय शिकवायला तुम्हाला व्यक्ती उपलब्ध आहे का? नाहीये आणि नसणारच आहे. म्हणजे आगामी काळात तुम्ही जेव्हा अधिकारी व्हाल तेव्हा रोज समोर एक वेगळी परीक्षा आहे, रोज समोर एक नवा प्रश्न आहे, एक नाही हजारो प्रश्न रोज समोर उभे राहणार आहेत. ते सोडवायला तुम्हाला कोणी शिकवायला असणार आहे का? त्यामुळे प्रत्येकाला कोणतीही गोष्ट कशी शिकायची, प्रश्न कसा सोडवायचा हे जर कळलं आणि शिकता आलं तर त्याचा उपयोग स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तर होईलच, पण नंतर काम करताना सुद्धा होणार आहे. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की आपण जेव्हा शिकत असतो ना कॉलेजमध्ये वगैरे, तेव्हा आपण विषय शिकतो, आपण तो विषय कसा शिकायचा हे नाही शिकत. आणि म्हणून म्हणजे आपण नाही शिकत म्हणजे आपल्याला तसं शिकवलंच नाही जात, कारण ती आपली पद्धतच नाहीये. एकूण महाविद्यालय याच्यातली अध्यापनाची असेल, एकूण शिकवलं जातं त्याची असेल. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करणार आहे की स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही स्वतंत्र व्हा. सेल्फ स्टडी स्किल्स म्हणजे स्वयं अध्ययन तंत्र असं त्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यावर आपण प्रचंड भर आपल्या केंद्रामध्ये देतो. त्याचं कारण असं आहे की जर आज तुम्ही स्वतःहून कोणत्याही विषयाचा अभ्यास करायला शिकला नाही तर जे काही तुम्हाला दिलं गेलं तेवढ्या पुंजीवरती तुम्ही पुढे जाऊ नाही शकणार. आज तुम्ही STI ची देणार आहात, PSI देणार आहात, राज्यसेवा देणार आहात, काही जण कदाचित UPSC ची देणार असतील. या सगळ्या विषयांमध्ये एक सूत्र आहे की कशा पद्धतीने पुढे सरकायचं. ते जर तुम्हाला कळलं तर मग कोणताही विषय आला तरी तो कसा अभ्यासायचा हे तुम्हाला कळेल. तुम्हाला माहिती आहे की जर आपण तो सगळा सिलेबस पाहिला, एकूण अभ्यासक्रम पाहिला तर त्याच्यात खूप विषय, बरोबर आहे, त्यात विविध विषय आहेत आणि त्या प्रत्येक विषयाचा पुन्हा अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला असतो. एवढ्या सगळ्या अभ्यासक्रमाला लागणारी पुस्तकं सुद्धा भरपूर पुस्तकं असतात. आता तेवढी पुस्तकं वाचायची, त्याच्यातनं नोट्स काढायच्या असतील, ते लक्षात ठेवायचं असेल, परीक्षेत वापरायचं असेल, कसं करणार? आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात व्हॉल्यूम किंवा बल्क येतो की नाही अभ्यासाचा, त्याला मॅनेजमेंट ऑफ द मटेरियल असं ज्याला करता येतं, म्हणजे साहित्य व्यवस्थापन चांगल्या प्रकारे ज्याला करता येतं त्याला या परीक्षेचा अभ्यास करता येतो. आणि म्हणून एक 5 टप्प्यांचं सूत्र असं मी तुम्हाला सांगेन. सर्वप्रथम काय कराल तर पहिला टप्पा असतो तो म्हणजे या परीक्षेमध्ये अभ्यासाला सुरुवात करताना परीक्षेचा आवाका आपल्याला आला पाहिजे. त्याला पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंग असं म्हणतात. म्हणजे तुम्ही कोणत्या परीक्षेचा अभ्यास करणार आहात, समजा राज्यसेवा पूर्व परीक्षा असं आपण क्षणभर म्हटलं तर जी जाहिरात आली ती नीट वाचली का, त्याचा अभ्यासक्रम नीट पाहिला का, तुम्हाला कोणत्या गोष्टी, म्हणजे जसं मी एखादा समुद्रामधून प्रवास करतेय आणि मला दिशा कळायला हवी असेल तर मी काय वापरीन, तर दिशेसाठी आपण होका यंत्र वापरतो किंवा आपण लाईटच्या दिशेने पुढे प्रवास करायला लागतो. तर ते आपल्याला काय दाखवतं तर ते आपल्याला दिशा दाखवतं, ते आपल्याला सांगतं या दिशेने जा, असाच प्रवास कर. अभ्यासक्रम आपल्याला ती दिशा दाखवतं, नेमकेपणाने सांगतं की एवढं करायचंय, स्कोप डिफाईन होतो, इतकं करायचंय. अजून काय लागेल तर कळलं मला की इतिहासाचा, आधुनिक भारताचा इतिहास करायचा आहे, पण
त्याची डेप्थ काय असायला पाहिजे, त्याची खोली किती असायला पाहिजे, हे जर मला कळायला हवं असेल तर मला कोण मदत करेल, तर मला प्रश्नपत्रिका मदत करतात. म्हणजे पूर्वीच्या प्रश्नपत्रिका या उत्तम प्रकारे आपण गेल्या 5 वर्षाचे नीट बघितल्या असल्या पाहिजेत. मित्रांनो, मी असं पाहिलं कितीही वेळा सांगितलं ना तरी नुसत्या प्रश्नपत्रिका पाहिल्या का? हो पाहिल्या, पण म्हणजे त्याचा प्रकार कोणता आहे तो पाहून, तो कोणत्या विषयावर आलाय ते पाहून अनालिसिस केलं का, ते महत्वाचं असतं. त्याच्यातून तुम्हाला काय कळतं तर एखाद्या कंटेंटवर प्रश्न कसा विचारला जातो आणि किती खोलातला विचारला जातो. म्हणजे स्कोप डिफाईन झाला अभ्यासक्रमाच्या माध्यमातून, डेप्थ डिफाईन झाली प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता तेव्हा परीक्षेचा आवाका ही गोष्ट खूप महत्वाची असते. त्याला आपण पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंग म्हणतो, ती खूप महत्वाची. म्हणजे तुम्हाला कुठेतरी प्रवासाला जायचं, सहलीला जायचं, तर तुम्ही काय कराल, आधी काहीतरी माहिती काढाल की नाही, कुठे जायचंय, कसं जायचंय, किती खर्च येणार आहे, कुठल्या बसनी जाणार आहे, बरोबर आहे ना. इतक्या साध्या 1 दिवसाच्या प्रवासासाठी आपण तयारी करत असू तर आयुष्याचं एवढं मोठं करिअर तुम्ही प्लॅन करताय, त्याच्यामध्ये आपण जो अभ्यास करणार आहात, इतकी अवघड परीक्षा देणार आहात, त्याच्यातली इतकी प्रचंड स्पर्धा आहे, त्या स्पर्धेला तोंड देताना इतका विचार तर आपण केलाच पाहिजे. तर मग आपण प्रोफेशनली अभ्यास कराल. आणि ही परीक्षा खूप प्रोफेशनली द्यावी लागते बरं का, हाऊस म्हणून द्यायची गोष्ट नाहीच आहे ही. काय अभ्यास चाललाय, हो चाललाय, कुठला चाललाय, हिस्ट्रीचा. महिनाभराने विचारलं काय वाचतोस, हिस्ट्री वाचतो. अरे जनरल स्टडीज हिस्ट्री महिनाभर करतोस तू, म्हणजे तुला कळलंच नाहीये की आपल्याला किती आणि काय अभ्यास करायचा आहे. त्यातला प्रोफेशनलिझम हा खूप महत्वाचा, फार महत्वाचा शब्द आहे बरं का हा. प्रोफेशनलिझम म्हणजे काय करायचं ते कळलंय, किती करायचं ते कळलंय, कसं करायचं ते कळलंय, किती दिवसात करायचं ते कळलंय. हे सगळं नियोजन खूप महत्वाचं असतं. आणि त्यामुळे पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंग हा त्यातला पहिला परवलीचा शब्द लक्षात ठेवा. आपल्याला याचा आवाका आला पाहिजे. उत्तम प्रकारे गेल्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघा, दिलेला सिलेबस पक्का बघा आणि त्याला नेमकी लागणारी पुस्तकांची यादी तुमच्याकडे असली पाहिजे. आणि प्रत्येक विषयासाठी लागणारं एक किमान पुस्तक, मी म्हणणार नाही 4 पुस्तकं वापरा आणि मगच अभ्यास करा, नाही, एक मिनिमम पुस्तक एवढं आपल्याकडे असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून त्यातून आपल्याला महत्वाचा आवाका येतो. आता बघा, मी तुम्हाला मगाशी म्हटलं बहुपर्यायी प्रश्नांची ही परीक्षा होतीये. मग अजून काय महत्वाचं केलं पाहिजे तर प्रश्नांचे प्रकार आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला नेहमी ना डिस्क्रिप्टिव्ह टाईपच्या प्रश्नांची सवय असते. आपण शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये आपण तशीच लिहिली की नाही, थोडक्यात उत्तरे द्या, एका वाक्यात उत्तरे द्या, वगैरे वगैरे, निबंध लिहा, मग स्पष्टीकरण द्या. तर हे डिस्क्रिप्टिव्ह झाले, म्हणजे निबंधात्मक प्रश्न झाले. पण आज जेव्हा बहुपर्यायी प्रश्न प्रकार आले तेव्हा आपल्याला त्यातही उतरताना हे पक्का बघितलं पाहिजे की बहुपर्यायी प्रश्न प्रकार म्हणजे काय. त्यात फक्त एकच असतं का की अमुक अमुक प्रश्न दिला आणि त्याचे 4 शब्द दिले तर त्यातून एक निवडा, नाही, तो झाला सिंगल आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन. दुसरा कुठला प्रकार असेल तर 1 2 3 4 असे दिलेत आणि प्रश्नामध्ये दिले 1 and 2, 1 2 3, ऑल द 4, हे झालं मल्टिपल आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन. तिसरं असतं मॅच द पेअर, म्हणजे जोड्या लावा असतं, क्रम लावा असतं, दिलेला क्रम बरोबर आहे का बघा असतं. बघा मित्रांनो, आपण जेव्हा अभ्यास करतो की नाही त्यावेळेला अभ्यास करत असताना जर आपल्याला या सगळ्या प्रश्न प्रकारांची नीट माहिती असेल तर वाचन करत असताना ते कसं करायचं हे कळायला मदत होते. कारण वाचत असतानाच आपल्याला बरोबर सापडत जातात गोष्टी, तर याच्यावर असा प्रश्न तयार होईल, याच्यावर असा प्रश्न तयार होईल. हे आपल्या मनाने आपल्याला सांगणं वाचन करत असताना हे जर घडत असेल तर याचा अर्थ तुम्हाला परीक्षा कशी आहे ते कळलंय. आणि म्हणून पहिली गोष्ट मी तुम्हाला काय सांगितली, आवाका येणं परीक्षेचा. त्या 3 गोष्टी महत्वाच्या पाहिल्या आपण. अभ्यासक्रम उत्तम प्रकारे माहिती पाहिजे, प्रश्नपत्रिका जुन्या बघून त्याचं अनालिसिस केलं पाहिजे, प्रश्न प्रकार आपण नेमकेपणाने पाहिले पाहिजे, आणि अजून एक म्हणजे नेमकी पुस्तकांची यादी आपल्याकडे पाहिजे. आणि ते सुद्धा नेमकं पुस्तक एक, त्यातनं सुरुवात करा आणि ते नीट समजून घ्या, योग्य व्यक्तीकडनं ते माहिती करून घ्या. हा झाला पहिला टप्पा. हे जेव्हा एकदा माहिती होतं की नेमकं आपण अभ्यासाला सुरुवात करतो, मग आपल्याला ती नेमकी दिशा कळली, आता असं जायचंय, या वाटेने जायचं. आणि त्यांना असे 2 बांध आहेत, आपण इकडे इकडे उगाच वाहत जाणार नाही. जसं नदीच्या प्रवाहाला ते 2 बाजूनी जर छानपैकी बांध असतील तरच तो प्रवाह योग्य दिशेने पुढे सरकतो, तर जर नसतील तर ते पाणी कसंही विस्कळीतपणे पसरेल. तसं व्हायला नको असेल तर हे जे आपल्याला या सगळ्या गोष्टींचे हे बांध आहे ते घालत घालत पुढे गेलो तर आपोआप ही जी 2 तीर आहेत त्या तीरांमधनं ते पाणी योग्य प्रकारे योग्य दिशेने व्हायला लागेल. दुसरा खूप महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे, आवाका पहिला पाहिला, पण दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या गोष्टींचं जेव्हा तुम्ही वाचन करता, आता जेव्हा तुम्हाला पुस्तक एका विषयाचं मिळालं ते पुस्तक उत्तम प्रकारे वाचून काढा आधी.
आणि बघा की या विषयात आपल्याला काय शिकायचंय. आपण जसं कादंबरी वाचतो की नाही, इतका वेगात जर आपण ते पुस्तक एका दिवसात वाचून काढलं, आधुनिक भारताचा इतिहास जयसिंगराव पवारांचं पुस्तक वापरत असाल की नाही तुम्ही, बरोबर आहे ना? गोष्टीसारखं पुस्तक आहे. मी म्हणते की एखादी कादंबरी वाचाल तसं काय हरकत आहे वाचायला, काढा ना एक दिवस बसा आणि अक्षरशः गोष्टीसारखं वाचा, लक्षात काही ठेवायचं नाही. त्याच्यावरती आपल्याला प्रश्न कोणी विचारणार नाही. काय होणार आहे त्यातून? असं होणार आहे की त्या विषयात आपल्याला काय शिकायचं आहे तरी कळेल, ओळख होईल ना आपली विषयाशी, काय समजेल आपल्याला काय शिकायचं आहे. एकदा ही ओळख झाली विषयाशी की मग त्याच्या पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे आकलनाचा. काय समजून घ्यायचंय हे त्यानंतर आपल्याला समजतं, काय महत्वाचं त्यातलं ते आपल्याला समजतं. आणि हा विषय मला आवडतोय का, तो मला कसा केला पाहिजे, या विषयातलं नेमकं काय विचारलं गेलं पूर्वीच्या परीक्षांमध्ये, असं भराभर क्लिक होतं. मी तुम्हाला खरं सांगते, हा प्रयोग करून बघा. 5 प्रश्नपत्रिका नीट शांतपणे बसून वाचून काढा आणि त्यानंतर एक कुठलं तरी टेक्स्ट बुक घ्या आणि ते अशा पद्धतीने वाचून काढा. तुम्हाला जागोजागी शब्द सापडायला लागतील. अरे याच्यावर प्रश्न आलाय, याच्यावर पूर्वी विचारलाय, मग त्याच्या पुढचं काय घडतं, हा आता या कंटेंटवर विचारलं जाईल, याच्यावर असा प्रश्न आहे, याच्यावर पूर्वी जर या पद्धतीने आलाय तर मला असं वाटतं आता त्याच्यासारख्या पॅरलल कंटेंटवर आता असा प्रश्न विचारला जाईल. म्हणजे आपण आपल्याशी असे नवीन प्रश्न तयार करायला लागतो. ही जेव्हा टप्पा येतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला विषय समजतो आणि परीक्षा समजली आहे. मला सांगायचं की तुम्हाला परीक्षेचं स्वरूप समजलं हे खूप महत्वाचं आहे. त्याला मी प्रोफेशनलिझम असं म्हणतेय. आणि त्यामुळे दुसरा टप्पा येतो तो म्हणजे अशा पद्धतीने त्या विषयाचं आकलन उत्तम होणं. मी तुम्हाला म्हणलं पहिल्यांदा नुसता एक विषय वेगात वाचून काढा, त्याची आपली ओळख झाली, त्याची आपली दोस्ती झाली. पुढे काय करायचंय, आता तो तपशिलात वाचा. त्यातले महत्वाच्या गोष्टी काय आहेत बघा, त्यात कन्सेप्ट्स असतात, त्यात फॅक्ट्स असतात, त्यात ऍप्लिकेशन्स असतात, ते आपल्याला समजणं खूप महत्वाचं असतं. मग इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रासारखा विषय आहे की बहुतेक त्याची कोणाशी दोस्ती नसते, बरोबर आहे ना? मी बघते, मी आमच्या सगळ्या मुलांशी बोलताना पण असं म्हणते की जो विषय अवघड असतो की नाही तो पहिल्यांदा घ्या, काय त्याच्याबरोबर एन्काउंटर करायचं ते करून टाका, बरोबर आहे ना? त्याच्याशी लढाई करताना काय होईल होऊन 100% कंटेंट नाही समजत, दुःख होईल, 50% हरकत नाही. पण जेव्हा तुमचा अभ्यास संपत येतो आणि परीक्षा जवळ येते ना, तेव्हा असल्या गोष्टी कराव्याशा वाटत नाही. असं वाटतं नको आता असलं काहीतरी अवघड करायला नको, आपण तो विषय बाजूला ठेवून देतो. आणि त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना असं म्हणणार आहे, आकलनाच्या टप्प्यावरती सर्वात अवघड वाटणारा गोष्ट आधी घ्या. ते चॅलेंज आहे. आपल्याला जनरल स्टडीज मधला प्रत्येक विषय समजून आणि आवडून घ्यावाच लागणार आहे, पर्याय नाही, नो चॉईस. जीएस मध्ये तुम्हाला 6-7 विषय दिले, सगळे करायचे आहेत ना? का तुम्हाला चॉईस आहे, त्यात ऑप्शनल आहे काही, हिस्ट्री चालेल, जिओग्राफी नाही केला तरी चालेल? नाही, जीएस इज कंपल्सरी, सगळं करायचंय आपल्याला. मग जर करायचंय सगळं तर कशाला नावड आणि आवड, करा ना सगळं, दोस्ती करा त्याच्याशी. जेव्हा तुमचे लक्ष देईल, आपण असं मनापासून करतो ना, तेव्हा असं लक्ष द्यायला मला जमतंय खरं, उगाच माझ्या मनात असा भाव होता की मला हे येत नव्हतं किंवा मला हे जमणार नाही. मला हे जमणार नाही असा भाव मनात ठेवूनच आपल्याला येत नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेन की एकदा ते आपल्याला पुस्तक नेमकेपणाने कळलं की त्याच्या पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे आकलनाचा. विषय सविस्तर वाचा. वाचत असताना आपल्या हातात पेन्सिल पाहिजे, स्वतःचं पुस्तक असेल तर, बरं का, हातातलं महत्वाचं, ग्रंथालयातलं असेल तर नाही. स्वतःचं पुस्तक असेल तर हातामध्ये पेन्सिल घेऊन कायम पुस्तक वाचा. महत्वाच्या वाटणाऱ्या शब्दांना खुणा करत जा. मी नेहमी असं म्हणते, यू शुड हॅव सम ऑब्जेक्टिव्ह इन युअर माइंड व्हेन यू रीड द कंटेंट. म्हणजे काय, तुम्ही वाचन करत असताना मनामध्ये काहीतरी हेतू पाहिजे. काय हेतू पाहिजे? मला शब्द शोधायचे, मला कन्सेप्ट शोधायचे, मला त्यातले लिंकेजेस शोधायचे आहेत, त्यातल्या कशावर प्रश्न तयार होईल हे मला शोधायचे. अशा पद्धतीने आपण पुढे सरकतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो. जनरल रीडिंग करून टाकलं आणि मग त्याच्यावरती केव्हा तरी प्रश्न आला आणि मग मला अरे मी हे वाचलं होतं बरं का, मला एवढं वाटतंय की हे मला ओळखीचं आहे, पण मला उत्तर काही देता येत नाही. असं होतं की नाही? होतंय की नाही सांगा मला? होतं. माझं पण असं झालं रे मित्रांनो, म्हणून तर मी तुम्हाला सांगते. लक्षात घ्या, याचा अर्थ असा असतो की ते आपण असं नुसतं वाचून टाकलेलं असतं, आपण फोकस केलेला नसतो. मी महत्वाचा शब्द वापरते बरं का, फोकस केलेला नसतो. फोकस करायचा म्हणजे काय, त्यातलं नेमकं महत्वाचं काय ते निवडत पुढे सरकायचं. ते केव्हा करता येईल? प्रश्नपत्रिका पाहिले असतील तर करता येईल. आणि म्हणून त्याची लिंक आहे, सुरुवात कशाने केली आणि आता पुढे सरकायचंय. आता आपण वाचत असताना आपलं पुस्तक आहे, आपण अंडरलाईन करत करत पुढे सरकतोय, महत्वाचे शब्द घेत पुढे सरकतोय, त्यातल्या लिंक समजून घेत समजतोय, त्यातले कन्सेप्ट आपल्याला समजतात. हे आकलन खूप महत्वाचं आहे. आता जेव्हा तुम्ही वर्गात बसून शिकता तेव्हा तुम्हाला कोणीतरी शिकवतंय आणि तुम्हाला विषयाचं आकलन होतंय. पण जर तसं नसेल आणि तुम्ही सेल्फ स्टडीने करत असाल तरी सुद्धा विषय एकदा वाचला ना की आपण सगळे ऍडल्ट
अडल्ट स्टुडंट्स आहोत. मी आमच्या मुलांना असं नेहमी म्हणते की कोणतीही गोष्ट अगदी कितीही नवीन असली तरी तुम्ही अडल्ट स्टुडंट्स आहात. त्यामुळे आपल्या अनुभवामुळे आजपर्यंत आपण जे वाचन केलेलं असतं त्यामुळे आपण अनेक गोष्टी बोललेल्या असतो त्यामुळे कोणताही विषय 50% आपल्याला आपला सुद्धा समजतो. कोणी सांगण्याची आवश्यकता नसते. हा तुमचा पण अनुभव असेल. बरोबर आहे ना. उरतं काय तर काही भाग असा राहतो की जो मला कोणीतरी समजावून सांगणं आवश्यक. वर्गामध्ये शिक्षकांकडनं शिकवून घेणं शक्य नाहीये असं असेल तर मी त्याला तुम्हाला पर्याय सांगणार आहे. तर म्हणजे तुमचे चांगले गट करा. 5 किंवा 6 मित्रमैत्रिणींचा गट पाहिजे आणि त्या गटामध्ये एकमेकांना समजावून सांगणं विषय असं करा. आणि त्या गटामध्ये काय कराल तर प्रत्येक विद्यार्थ्याची बॅकग्राऊंड वेगळी असेल. कोणी हिस्ट्रीचा आहे, कोणी इकॉनॉमिक्सचा आहे, कोणाची तरी कॉमर्सची बॅकग्राऊंड आहे, कोणीतरी सायन्सचा आहे, कोणीतरी ऍग्रिकल्चरचा आहे. काय होईल आपले सगळे विषय त्यातला एक एक विषय प्रत्येकाचा तयार आहे. एकमेकांना समजावून सांगा. आकलन हा टप्पा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करता येतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो म्हणजे त्यात येणारे जे संकल्पना आहेत, कन्सेप्ट्स आहेत आणि त्याच्यामध्ये एकमेकांशी असलेल्या लिंक्स आणि त्याच्या पुढचा खूप महत्वाचा भाग म्हणजे आपण जे आजूबाजूला घटना घडत असतात, करंट इव्हेंट्स असतात, आपण न्यूजपेपर वाचत असता त्यावेळेला त्याच्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ सारखं असं येत होतं की रिझर्व्ह बँकेने CRR वाढवला. वाचली ना न्यूज आपण गेल्या महिनाभरात. म्हणजे काय झालं आपल्याला कळलं का? त्याचा परिणाम काय झाला आपल्याला कळला का? इथं अंडरस्टँडिंग येतं लक्षात. म्हणजे आपण नुसती न्यूज माहिती म्हणून नाही वाचायची तर त्या न्यूजचा अर्थ समजावून घ्यायचा. हे समजावून सांगायला आपल्याला कोणी नसेल तर ग्रुपमध्ये बसा, मित्रांचा गट करा, कुठली तरी माहिती मिळवा, इंटरनेटवरून मिळवा, कुणाला तरी भेटा. पण अशा पद्धतीने आपलं आकलन हा दुसरा टप्पा पूर्ण करणं खूप आवश्यक असतं. याच्यासाठी मी तुम्हाला असं म्हणणार आहे की गटचर्चा खूप महत्वाच्या आहेत. या ठिकाणी मी आकलन म्हणताना त्याला मी अंडरस्टँडिंग आणि कॉम्प्रिहेन्शन असा शब्द वापरतेय. कारण कॉम्प्रिहेन्शन हा शब्द आता UPSCच्या याच्यात खूप मोठ्या प्रमाणात येतोय आणि आपल्यापैकी जे अजून पुढचा टप्पा पण गाठण्याचा विचार करत असतील UPSCचा त्यांना हा शब्द खूप माहिती असण्याची आवश्यकता आहे. एकूणच आपण जी गोष्ट वाचतो त्याचा आकलन म्हणजे सर्वांगाने आपल्याला ते समजणं, कॉम्प्रिहेंड होणं. म्हणजे बघा ज्यावेळेला आपण असं म्हणतो की बर्ड्स आय व्ह्यू, मी वरती पक्षी उडतोय आणि त्याला जे खाली दिसतंय त्याचं असं एकूण सर्वंकष आकलन होतं का रेच्या हे अशा पद्धतीचं आहे. असं विषयाचं एकूण म्हणून आकलन होत जाणं. विषयाचे असे तुकडे तुकडे समजल्याचा उपयोग नाही होणार तर त्या विषयामध्ये असलेले एकूण विषय, त्यातले कन्सेप्ट्स आणि त्याचं एकमेकांशी असलेलं नातं हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपल्याला स्पर्धा परीक्षेमधल्या प्रश्नांची उत्तरं लिहायला त्याचा उपयोग होतो. आणि म्हणून हा दुसरा टप्पा मी तुम्हाला सांगितला, अंडरस्टँडिंग किंवा कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच आकलन. तिसरा टप्पा येतो तो खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं आपल्यासाठी. कारण जोपर्यंत परीक्षेच्या आदल्या दिवशी काय वाचायचंय हे आपलं पक्क होत नाही तोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही. बरोबर की नाही. उद्या परीक्षा आहे, आज मी काय वाचणार असं मी मुलांना असं विचारते की तुमची एक 6 महिन्याची आपली समजा बॅच आहे, आपण कशाची तयारी करतोय तर 20 मेला परीक्षा आहे, 19 मे, 18 मे आणि 17 मेला तू काय वाचणार ती तयारी आपण करतोय असं मी त्यांना म्हणते. म्हणजे काय तुम्ही करता विचार करून बघा. सगळे या आपल्या 6 महिन्याच्या प्रवासात आपण अनेक गोष्टी शिकतो, वाचतो, लक्षात ठेवतो आणि त्या करत असताना काही गोष्टी आपल्याला कळतात हे नाही आता वाचलं तरी चालेल, हे नाही केलं तरी चालेल. पण असा काही भाग असतो की जो शेवटच्या 3 दिवसात मला पाहिलाच पाहिजे. हा अवघड आहे, यात लिंक्स आहेत, यात ऍप्लिकेशन्स आहेत, याचे मुद्दे माझ्या जवळ पाहिजेत. आणि म्हणून ते जे काही केलेलं गोळा पुण्य आहे की नाही ते थोडंसं आपल्या साठवून ठेवलं पाहिजे आणि ते कशा पद्धतीने कदाचित लिखित स्वरूपात. म्हणजे मग आपल्याला बरं वाटतं की नाही. मला माहिती आहे बघा बरं का तुमच्यापैकी अनेक जणांनी कॉलेजमध्ये असताना नोट्स झेरॉक्स केल्या असतील. असं कोण आहे इथे की त्यांनी केल्या नाहीयेत. बहुतेक जणांनी केल्या असतील. बरोबर की नाही. हो का नाही. मग काय केलं म्हणजे तुम्हाला बरं वाटतं की नाही. झेरॉक्स नोट्स माझ्याकडे आहेत म्हणजे मला बरं वाटतं. वाचल्यात की नाही हा पुढचा मुद्दा. बरोबर आहे ना. कुठल्या तरी मित्राने काढलेल्या त्याच्या सुंदर नोट्स आहेत. कसं तरी व्हायला लागतं त्याच्याकडे आणि माझ्याकडे नाही. बाजारात काहीतरी आलंय ते त्याच्याकडे माझ्याकडे काहीतरी नवीन आलंय त्यातले बहुतेक प्रश्न खूप येणार आहेत यावेळेला असं कोणीतरी सांगतं आणि ते माझ्याकडे नाहीयेत. एकदम कसं तरी व्हायला लागतं. असं असतं इनसेक्युअर. बरोबर आहे ना. असुरक्षित. मग आपण काय करतो पटकन जातो झेरॉक्स करून ठेवतो, साठवून ठेवतो आपल्या दुसऱ्या पुस्तकावर तिसरं पुस्तक. पण आपल्या जवळ आहे यांनी वाटणारी ती सुरक्षितता असते. आता आपण याचा जास्त चांगल्या प्रकारे विचार करू. नुसतं झेरॉक्स करून नाही ठेवायचं. झेरॉक्स करतो तेव्हा त्यात आपलं विचार उतरत नाही. मला एक नाव आठवते म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तुम्ही वापरले की नाही मला माहित नाही. आमच्या लहान
लहानपणी एक प्रकाशन आलं होतं, त्याला नवनीत प्रकाशन म्हणायचे. नवनीत म्हणजे काय माहितीये? लोणी ना. नवनीत म्हणजे त्याला का नवनीत प्रकाशन नाव दिलं असेल असं मी जेव्हा विचार केला तेव्हा असं वाटलं मला की कोणीतरी ते दही लावलं, कोणीतरी ते ताक घुसळलं आणि त्याचं काढलेलं लोणी आम्हाला रेडीमेड आणून दिलं. बरोबर आहे ना. गाईड म्हणजे काय असतं? कोणीतरी पुस्तकं वाचली, त्यातल्या नोट्स काढल्या, त्यातले प्रश्न आणि त्याची उत्तरं तयार लिहून तुमच्या हातात दिली आणि मग ती आम्ही वापरली. त्यात विचार आहे का माझा? आपला विचार आहे का? नाही. आणि म्हणून गाईड मधनं प्रश्न वाचून उत्तरं लिहून अजिबात येत नाही परीक्षेमध्ये. तसे जर मार्क कोणाला चुकून मिळत असतील तर अवघड आहे. नांदेडमध्ये कॉपी मुक्ती अभियान झालंय मला माहिती आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळेजण उत्तम प्रकारे अभ्यासाला लागलात असं पण मी खरोखर मी सांगते. आम्ही येत असताना अनेक लोक आम्हाला अशा पद्धतीने कौतुकाने सांगतात की त्यामुळे नांदेडमधली मुलं अभ्यासाला लागली. चांगली गोष्ट आहे की नाही? मला असं वाटतं याला खरंच कौतुक केलं पाहिजे या गोष्टीचं. मित्रांनो, हे आवश्यक आहे. मी माझं कष्ट केले, मी माझं पुस्तक वाचलं, मी माझा विचार त्यात वाचला, मी समजून घेतलं आणि आता त्याच्यातून जे मला समजलं ते मी मुद्दे लिहिले. ते नवनीत आहे. मला कोणीतरी तयार काढलेलं लोणी देऊन मला काही उपयोग नाही. माझं मी ते ताक घुसळलं पाहिजे म्हणजे विचार केला पाहिजे. त्याला चर्निंग म्हणतात ना. ते जे काही थॉट प्रोसेस आहे ती मी माझी केली आणि त्यातून जे काही मला समजलं ते माझ्या नोट्समध्ये आलं. असं हे माझं नवनीत मी तयार केलं पाहिजे. आणि म्हणून तिसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा ते म्हणजे साहित्य. तुम्ही जे काही साहित्य वापरता त्यातलं कदाचित आता एमसीक्यू टाईपसाठी मी असं म्हणेन की खूप स्वतःच्या नोट्स काढायला सविस्तर वेळ नाही आणि सविस्तर काढूच नका. त्याचा उपयोग शेवटी काही होत नाही, कारण पुन्हा त्याच्यातून काय वाचायचा हा प्रश्न येतो. मग वेगळे प्रकार करा. कदाचित काही मटेरियल हे तक्त्यांच्या स्वरूपामध्ये, व्हिज्युअल्स असं म्हणतो आपण त्याला, म्हणजे चित्रांच्या स्वरूपात, तक्त्यांच्या स्वरूपात, आकृतींच्या स्वरूपात असं उपलब्ध असेल ते बघा, त्याच्यावर विचार करा, एकमेकांशी चर्चा करा. असं काही असेल की मायक्रो नोट्सच्या फॉर्म मध्ये काढा. एकट्याने काढणं शक्य नाही. इथं पुन्हा गटाची मदत. म्हणजे तिसरा मुद्दा मी बोलते बरं का, नोट्स आणि मटेरियल. इथं गटाचा वापर खूप चांगला करा, जे आम्ही गेली 17 वर्ष करतो आहोत आणि मी खरोखर सांगते त्यातून मुलं खूप शिकतात. तुम्ही पण नक्की शिकाल. तुमचा 5-6 जणांचा जर पॉझिटिव्ह ग्रुप तयार झाला की जो एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे मदत करायला तयार आहे आणि देवाणघेवाणीतून आपल्याला खूप मिळतं. माझ्याकडे 5 प्रकारचे न्यूजपेपर्स येतात असं असेल तर त्या एकट्याला मला वाचणं शक्य का? नाही. मग 5 जणांनी एक वाटून घेतला, त्यातल्या महत्वाच्या मुद्दे, त्यातल्या महत्वाच्या न्यूज काढल्या, त्याचे जे बारीक नोट्स केल्या, मायक्रो नोट्स, आणि त्या मी एकमेकांबरोबर शेअर केल्या आणि दिवसातनं एकदा किंवा 2 दिवसातनं 1 तासभर बसून गटचर्चा केली. एकमेकांना समजावून सांगितलं मी काय वाचलं ते. त्याच्यातून तयार झालेलं मटेरियल ते एकमेकांना दिलं. मग झेरॉक्स करायला हरकत नाही, कारण आता मला समजलंय. आणि मग अशा पद्धतीने माझ्याकडे मटेरियल तयार झालं. ते उपयोगी पडेल एमसीक्यू टाईपच्या प्रश्नांसाठी. कारण बघा, बहुपर्यायी प्रश्न जे असतात की नाही, त्यातले पर्याय देतात ते खूप जवळजवळचे असतात. आणि ते जे पर्याय आहेत ते जर तुम्हाला तो विषय नीट समजला असेल, त्यातलं नेहमी लक्षात ठेवा, बहुपर्यायी प्रश्नांच्या त्याच्यातल्या पर्यायांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस हे पक्क समजायला लागतं कंटेंट मधलं, तरच आपल्याला ते सोडवता चांगल्या प्रकारे येतात. खूप जवळजवळचे पर्याय त्या ठिकाणी ठेवलेले असतात. तिथं खरी परीक्षा असते तुमच्या आकलनाची. आणि म्हणून अशा पद्धतीने एकमेकांशी बोला, मटेरियल तयार करा, नोट्स तयार करा. त्या अशा करा, छोट्या मायक्रो नोट्स, पॉइंट्स फॉर्म मधले, तक्ते फॉर्म मधले, याद्यांच्या स्वरूपातले काही तयार मटेरियल आहे त्याला अंडरलाईन करून, ते महत्वाचं. न्यूजपेपर्स मी तुम्हाला सांगितलं किंवा पिरियॉडिकल्स काही येतात ते ठरवून घ्या की ही 2 पिरियॉडिकल्स किंवा हे 2 न्यूजपेपर घ्यायचे, ते आपण वाचायचे. त्यातनं एरियाज पण वाटून घ्या. आम्ही तर असं पण केलंय की प्रत्येकाने डायरी करायची. राजकीय क्षेत्रातल्या घटना, सामाजिक क्षेत्रातल्या घटना, विज्ञान तंत्रज्ञानातल्या घटना, इतिहासातल्या घटना, भूगोलातल्या घटना, असे वेगवेगळे एरियाज काढा, त्या लिहून काढा. बारीक बारीक त्या काय असतील त्या दिवशीचं एक पानभर बसा एकमेकांबरोबर आणि एकमेकांना शेअर करा. लक्षात घ्या, माझं मी नोट तर केल्याच, त्या मला समजल्या, पण जेव्हा मी एकमेकांबरोबर बसतो आणि एकमेकांना सांगतो की नाही, त्यावेळेला मला आधी कळलंय, शिवाय मी बोलले आणि दुसऱ्याकडनं ऐकलंय, या सगळ्या प्रोसेस मध्ये खूप चांगलं समजतं आणि लक्षात पण राहतं. आणि म्हणून मला तुम्हाला असं म्हणायचं, तिसरा जो मुद्दा आहे ना की साहित्य तयार करण्याचा, तिथं आपण खूप चांगल्या प्रकारे त्या साहित्याचा वापर करा. क्वेश्चन बँक्स म्हणजे प्रश्न पेढ्यांचा उपयोग इथं तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो असं मला वाटतं. एकेका विषयाच्या वेगवेगळ्या क्वेश्चन बँक्स घ्या आणि त्या क्वेश्चन बँक्स मध्ये एक टॉपिक वाचून झाला की 25 प्रश्न सोडवून पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो, आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करतो तेव्हा नुसता विषय वाचून समजून चालणार नाही. जे वाचलं आहे ते प्रश्नामध्ये येतं तेव्हा वापरता येतं का, त्यावेळेला मला प्रश्नाच्या उत्तरात विचार कसा करता येतो, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना,
तोपर्यंत आपल्याला तो स्पर्धा परीक्षेसाठीचा नेमका फोकस्ड, मी पहिल्या बसल्यासारखा फोकस हा शब्द अंडरलाईन करणार आहे, तो आपल्याला येत नाही आणि तो कळत नाही. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादा टॉपिक वाचता की नाही, तेव्हा त्या टॉपिक मधलं मला काय समजलं ते 25 प्रश्न सोडवून पाहिजे बहुपर्यायी स्वरूपाचे, आणि प्रश्नाच्या स्वरूपात ते येतं तेव्हा मला वापरता आलं का, ही लिटमस टेस्ट आहे. आणि म्हणून रोज अशा चांगल्या क्वेश्चन बँक्स एक 25 ते 50 प्रश्न सोडवा. सोडवल्यानंतर त्यातलं बरोबर मला उत्तर आलं असेल, गुड. उरलेले 3 पर्याय जे चुकीचे आहेत त्याच्यातनं काय प्रश्न तयार होऊ शकतील याचा विचार करा. म्हणजे तुम्ही 25 प्रश्न सोडवता तेव्हा तुम्हाला 100 प्रश्नांचं पुण्य मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि त्याची चर्चा करा एकमेकांबरोबर, बोला, त्याच्या अनुषंगाने येणारा इतर कंटेंट जो तुम्हाला आठवता तो बोला. अशा पद्धतीने मटेरियल तयार होत 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 जातं आपलं. हा 3रा मुद्दा आहे. पहिला आवाका, दुसरं झालं आकलन, तिसरं झालं साहित्य किंवा मटेरियल. अजून 2च मुद्दे बोलून मी थांबणार आहे. चौथा आणि त्याच्या अनुषंगाने येणारं हे सगळं तयार केलं, पण त्याचा उपयोग काय? शेवटी मला ते आठवलं पाहिजे. मग त्याला काय लागेल ते म्हणजे स्मरण आणि उजळण्या. याच्यासाठीच्या पद्धती खूप चांगल्या पाहिजेत. आपल्या स्मरणाच्या पद्धती आपल्या नीट बसल्या पाहिजेत. हे जे साहित्य आहे ना ते आपण पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. आता शैलेश जसं म्हणला की रोज रात्री मी एक 10 मिनिटं झोपण्यापूर्वी बसायचो आणि असं बघायचो की आज मी ठरवलेलं पूर्ण केलं का. जसं नियोजनामध्ये आपलं पक्क पाहिजे की आज हा टॉपिक मी वाचणार आहे, त्याच्या मी नोट्स काढणार आहे, ते मी रिव्हिजन करणार आहे त्याची. मग रिव्हिजनच्या पुन्हा पद्धती आहेत. काही भाग असा असतो की जो आपण म्हणतो की कवितेसारखा पाठच करायचा आहे. काही डेट्स असतील, काही फॅक्ट्स असतील, नावं असतील, घटना असतील, लक्षातच ठेवायच्या. पण काही गोष्टी असे असतात की ज्या समजून घेऊन लक्षात राहतात. मग त्याला काहीतरी पद्धती वापरा. म्हणजे अध्यक्षर म्हणजे ताना पिहिनी पाजा हे आपल्याला पूर्वीपासून आलेलं आहे. चुकून सुद्धा आपल्याला विसरू का आपण ते सगळे रंग? नाही विसरणार. मग हे अद्याक्षरांपासून तयार झालेली जशी पद्धत आपण वापरतो अशा तुम्ही पद्धती काढा शोधून. त्याला चाली द्या, एकमेकांशी बोला, एकमेकांना समजावून सांगा. स्मरण, एखादी गोष्ट स्मरणात राहण्याच्या पण या पद्धती आहेत. त्याला एक ऍडव्हर्टाइजमेंट टेक्निक म्हणतात. म्हणजे तुम्ही असं तक्ते तयार केले वेगवेगळ्या प्रकारचे. मी मटेरियलमध्ये तुम्हाला तक्ते सांगितले. तुम्ही असा तक्ता तयार केला एखादा. समाज सुधारक हा विषय समजा तुम्हाला एमपीएससीला आहे ना, राज्यसेवेला प्रिलिममध्ये वेगळ्या समाज सुधारकांचा तक्ता केला, नावं लिहिली आणि त्याचे 8-10 कॉलम टाकले. त्याचा जन्म कुठे झाला, केव्हा झाला, त्यांनी कुठलं वृत्तपत्र काढलं, त्यांनी कोणती घोषणा दिली, त्यांनी कोणतं महत्वाचं काम केलं, कोणत्या क्षेत्रात महत्वाचं काम केलं, कोणतं पुस्तक प्रसिद्ध केलं वगैरे वगैरे. असं जेव्हा तुम्ही तक्ता तयार करता तो तक्ता लावून ठेवा. तुम्ही जिथे नेहमी अभ्यासाला बसता तिथे, तुम्ही झोपता तिथे, आपण दात घासतो तिथे समोर लावून ठेवला. 24 तास एमपीएससी यूपीएससी बरं का. झोपताना यूपीएससी, उठताना यूपीएससी, जेवताना यूपीएससी, खाताना यूपीएससी, असं जेव्हा होतं ना त्याचा ध्यास लागावा लागतो तेव्हाच होतं बरं का पास. आणि म्हणून आपण दात घासताना 10 मिनिटं वेळ आहे ना त्या तक्त्यावर नजर टाकली तेव्हाच होणार आहे, नाहीतर नाही होणार. आणि म्हणून ऍडव्हर्टाइजमेंट टेक्निक म्हणजे काय, मी असं म्हणते छोटी मुलं असतात की नाही त्याशी खेळत असतात आणि त्या काहीतरी जिंगल्स लागलेले असतात की नाही, जाहिराती लागलेले असतात ना. तुम्ही बघा 8 दिवसात तर मूल गायला लागतं. शिकवलं का त्याला कोणी? पाठांतर करून घेतलंय का? नको, ते पटकन पाठ होतं. आणि ऐकून ऐकून पाठ झालं विदाउट ऑब्जेक्टिव्ह. मी महत्वाचा शब्द वापरते बरं का. काही उद्दिष्ट होतं का मनात हे पाठ करायचं असं? तरी सुद्धा झालं ना पाठ. का झालं? पुन्हा पुन्हा ऐकून, पुन्हा पुन्हा बघून ते पाठ होतं. रस्त्याने जाताना एखादं होर्डिंग लागलं असेल, आपण रोज तिथं नजर जाते. मी आता तुम्हाला विचारलं, तुम्ही तुमच्या घरनं इथपर्यंत आलात, मला येतानाची 5 ठिकाणं सांगा बरं. कोणीतरी, कोणाला नाही सांगता येणार सांगा, सगळ्यांना येतील सांगता. का बरं येतं? कोणी कोणी पाठ केले सांगा मला असं थांबून. आपण येताना रस्त्यावर नाही, आपण रोज बघतो आणि ते राहतं लक्षात विदाउट एनी ऑब्जेक्टिव्ह. मग जर काही उद्दिष्ट दिलं मनाला की हे लक्षात ठेवायचे, हे पाठ करायचे, तर नाही का लक्षात राहणार. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण काही पद्धती वापरू शकतो की ते लावून समोर ठेवलं, रोज एक नजर त्याच्यावर टाकली, असं 8 दिवस ठेवलं, तक्ता बदलला. अशा प्रकारे आपण विविध पद्धती वापरू शकतो. खरं म्हणजे खूप पद्धती आहेत, पण सगळ्या आता बोलता नाही येणार. पण मी तुम्हाला म्हणेन गटामध्ये पुन्हा एक गटचर्चा ही पद्धत वापरता येईल की ज्याच्यामुळे स्मरणाला उपयोग होतो. प्रश्न सोडवणं हे सुद्धा चांगल्या प्रकारे स्मरण व्हायला उपयोगी पडणारी गोष्ट आहे. रिव्हिजन्स खूप करण्याची गरज असते आणि त्यात सुद्धा मी म्हणेन सिलेक्टिव्ह रिव्हिजन. म्हणजे सगळं पुन्हा नाही वाचायचं. मी खरं सांगू का, एक खूप मनाला ना आपल्याला बरं वाटतं. सायकोलॉजी बरं का, म्हणजे ही तुमची असं नाही, ती सगळ्या जगाची. जी गोष्ट येते की नाही, आपल्याला जमते, ती आपल्याला आवडते. का? कारण काहीतरी येतं याचं समाधान वाटतं आणि त्याने कॉन्फिडन्स वाढतो. मग आपण तेच पुन्हा पुन्हा करतो.
मग न येणारी गोष्ट बाजूला राहते. हा प्रोफेशनलिझम आहे का? नाही. स्पर्धा परीक्षेला मी तुम्हाला मगाशी सांगितलं, न येणारं पहिलं करा. रिव्हिजन्स मध्ये हे करायचं नेहमी की जे येतंय ते आता बाजूला ठेवा, जे अवघड आहे ते निवडा. त्याला सिलेक्टिव्ह रीडिंग किंवा सिलेक्टिव्ह रिव्हिजन्स असं म्हणतात. उजळण्या करत असताना त्याची पण एक फ्रिक्वेन्सी पाहिजे. रोज काय वाचायचं, आठवड्यांनी पुन्हा ते वाचलं पाहिजे, 15 दिवसांनी वाचलं पाहिजे, परीक्षेच्या वेळेला वाचलं पाहिजे. आणि म्हणून स्मरणासाठी या पद्धती तुम्ही वापरू शकता किंवा उजळण्यांची अशी फ्रिक्वेन्सी ठरवू शकता आणि त्याच्यामधून तुम्हाला जे स्मरण आहे ते आवश्यक आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, मी हा तुम्हाला लॉजिकल सिक्वेन्स सांगते. आधी पर्स्पेक्टिव्ह बिल्ड केला आपण, नंतर त्यातला कंटेंट समजून घेतला, त्यातलं जे आवश्यक होतं महत्वाचं त्याचं साहित्य तयार केलं आपलं नवीन. त्याच्यामधून आता ते लक्षात ठेवण्यासाठी आपण उजळण्या करता. शेवटचा मुद्दा सांगते आणि थांबते की जे अत्यंत महत्वाचं आहे, कारण परीक्षेला ते आवश्यक आहे, ते म्हणजे सराव. जोपर्यंत तुम्हाला अंतिम परीक्षा जी द्यायची आहे की नाही त्या प्रकारचे प्रश्न स्वतः सोडवत नाही तोपर्यंत नेमकं आपण हे साहित्य कोणत्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये वापरणार आहोत ते तुम्हाला समजत नाही. हा एक भाग. त्यामुळे आपण वाचलेलं मटेरियल प्रश्नाच्या स्वरूपात आलं की कसं सोडवायचं किंवा उत्तर कसं निवडायचं हे कळणं. नेमका प्रश्न वाचला, त्याचा अर्थ कळला. बघा आता बहुपर्यायी प्रश्नांमध्ये मी तुम्हाला एक सिक्वेन्स सांगते. प्रश्न तुम्ही वाचता, त्याचा अर्थ कळला, त्यात काय विचारलंय तुम्हाला कळलं, मग तुम्ही पर्याय वाचता, मग त्यातला एक निवडता. मग तुम्हाला वाटतं हा बरोबर आहे बरं का पर्याय, मग असं वाटतं नाही पुन्हा एकदा प्रश्न बघूया. पुन्हा आपण प्रश्न वाचतो, मग कन्फर्म करतो, मग आपण उत्तर लिहितो. हे सगळं करत असताना तुम्ही काय केलं तर तुम्ही वाचताय प्रश्न, त्याचं कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला होतंय, तुम्ही निवड करताय उत्तराची आणि मार्क करताय. या सगळ्यामध्ये किती वेळ लागतो हे आपल्याला कळलं का? त्यामुळे टाइम मॅनेजमेंट हा पण एक फॅक्टर आहे की ज्याचा आपल्याला सराव करत असताना अनुभव येतो किंवा अंदाज येतो की माझं वाचन वेगात होतं का, कोणत्या प्रकारचे प्रश्न वाचायला मला वेळ लागतो, कोणत्या प्रकारचे प्रश्न माझे लवकर लवकर सोडवून होतात. मग आता काय समजा मेंटल ॲबिलिटी आहे तर त्यातले प्रश्न सोडवायला मला वेळ लागतो का, हिस्ट्रीचे प्रश्न माझे वेगात होतात का, हे सगळं हळूहळू आपल्याला समजत जातं. आणि मी तुम्हाला सांगते एक अंडरलाईन गोष्ट की जी आम्ही नेहमी मुलांना सांगतो की सेल्फ अनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस प्रोसेस. बाहेरून कोणीही सांगू शकत नाही की तुमचा अभ्यास किती झालाय, तुम्हाला किती आकलन आलंय, कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी. म्हणजे माझ्याकडे मुलं ते घेऊन येतात, सरांकडे पण ते घेऊन येतात अनालिसिस केलं आणि बोलायचं म्हणतात. मी म्हणते ठीक आहे आम्ही बोलू, तुम्हाला सांगू की तुझं हे चुकलंय, हे करते ते कर. पण खरा अंदाज तुम्हाला असतो की माझी तयारी किती झाली आहे, कशा कोणत्या मोजपट्टीने मोजायचं की माझा अभ्यास झालाय का नाही झाला आणि किती झालाय, हे कसं ठरवायचं ते अनालिसिसचं एक तंत्र आहे, त्याच्यातून आपल्याला ठरवतात. आणि म्हणून सराव खूप महत्वाचा आहे. आपण ज्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका शेवटी सोडवणार आहात त्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडवणं, तेवढ्या प्रश्नांच्या नंबर ऑफ क्वेश्चन्सच्या प्रश्नपत्रिका सोडवणं, त्या डिफिकल्टी लेवलच्या प्रश्नपत्रिका सोडवणं, त्या वेळामध्ये प्रश्नपत्रिका सोडवणं हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे वेळ लावून. सगळ्यांना जरा दुःख होईल, तुम्ही म्हणाला अरे आम्हाला नाही का उघडत आहे, बरोबर आहे ना. सराव करत असताना थोडं लाईटर वेत, पण आपण पुन्हा येऊयात विषयाकडे. शेवटचा मुद्दा बोलतेय मी आणि थांबणार आहे कारण तो मला फार महत्वाचा वाटतोय. जोपर्यंत या परीक्षेमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न आणि प्रश्नपत्रिका येतात त्या तुम्ही सोडवत नाही तोपर्यंत आपल्याला शेवटी जे काही नाटक वठवायचंय ते जमणार नाही. त्याची रंगीत तालीम असते जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका अशा प्रकारच्या सराव सोडवता तेव्हा. रंगीत तालमीत काय काय होतं, प्रश्न कोणत्या प्रकारचे येतात हे समजतं, वाचल्यानंतर मला पटकन प्रश्न समजतो का हे समजतं, उत्तर मला आठवतं की नाही हे समजतं, कोणत्या प्रकारचे प्रश्न मला सोडवता येतात म्हणजे फॅक्ट बेस्ड, मेमरी बेस्ड, स्मरणावर आधारित मला येतात का मला कन्सेप्च्युअल म्हणजे संकल्पनात्मक म्हणजे अंडरस्टँडिंग बेस्ड येतात हे मला समजतं. म्हणजे माझ्या स्ट्रेंथ आणि वीकनेस मला समजत जातात, कशावर मी काम केलंय मला समजत जातं. आणि त्याच्यात सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे वेळात माझा पेपर सोडवून होतो का नाही होतो हे समजतं. एकूण पेपर सोडवत असताना माझ्या मनात काय प्रक्रिया घडते हे समजणं म्हणजे खरं अनालिसिस आहे बरं का. आपण पेपर झाला की मुलांना असं सांगतो की तुम्ही 100 प्रश्नपत्रिका सोडवून जे होणार नाही ते 10 प्रश्नपत्रिका सोडवून उत्तर अनालिसिस करू शकलात ना, की तुमच्या मनात जी प्रोसेस घडते की नाही पेपर सोडवताना ती समजणं खूप महत्वाचं असतं. आणि त्याच्यातून तुम्ही खरे शिकता कुठे मला टेन्शन आलं, काय मला जमलं नाही, कोणत्या प्रकारचा
प्रश्न सोडवताना मला खरं म्हणजे विचार करता आला नाही, कुठल्या प्रकारचा प्रश्न सोडवताना चांगला विचार जमला, मागच्या वेळेला जमलं नाही पण या वेळेला मला असे असे प्रॉब्लेम्स कळले, हे सगळं तुमचं तुम्हाला समजतं. याला मी सेल्फ अनालिसिस म्हणते. आणि ही मोजपट्टी आपली स्वतःची तयार होणं याच्यासाठी सराव आवश्यक असतो. मग सरावामध्ये मी मगाशी म्हटलं तसं क्वेश्चन बँकच्या आधारे सराव करा. एखादा टॉपिक वाचला की तेवढ्याची क्वेश्चन बँक वाचा. आणि त्याचबरोबर दुसरं महत्वाचं म्हणजे जेवढ्या क्वेश्चन्स म्हणजे जेवढ्या प्रश्नांचे अंतिम पेपर असतात त्या प्रकारचे प्रश्नपत्रिका पण सोडवून बघा. आता मी डिस्क्रिप्टिव्ह टाईपच्या काहीही बोलत नाहीये, एमसीक्यू टाईप म्हणजे बहुपर्यायी प्रश्नांबद्दलच बोलतीये. त्याच्यात झालेली ही प्रक्रिया मी तुम्हाला सांगितली कशी करायची ती, आणि त्याच्यामधल्या पर्यायांमधून नेमका पर्याय निवडता येण्यासाठी खूप नेमकं आकलन आणि खूप नेमकं स्मरण आवश्यक असतं. डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नात एखादा प्रश्न विचारला आणि त्याचे 10 मुद्दे असतील, नाही आठवलं 10 आणि मला 6 आठवले तर काही बिघडत नाही, तुम्ही 6 लिहून येता, 5 पैकी तुम्हाला 3 मार्क मिळतात. इथं 0 और 1 आणि आता तर 3 चुकले की 1 वजा म्हणजे नेगेटिव्ह, बरोबर आहे ना. म्हणजे बघा किती नेमकेपणाने अभ्यासाची गरज आहे. आणि म्हणून मला तुम्हाला त्यामुळे सांगायचे की ही जर पद्धत आपण नेमकेपणाने वापरत गेलो आणि स्वतःचं मूल्यमापन अशा पद्धतीने करत गेलो की कुठे चुकतंय, काय केलं पाहिजे. एक प्रश्नपत्रिका सोडवली की इतकं नेमकं जर मूल्यमापन केलं ना की प्रश्न किती आले होते, कोणत्या विषयातले किती आले होते, ते मेमरी बेस्ड किती होते, अंडरस्टँडिंग बेस्ड किती होते, त्यात कशाला मला वेळ लागला, काय मला जमलं, कोणत्या टॉपिकवरचे जमले, कुठल्या टॉपिकवरचे नाही जमले, असं करून तुम्ही जेव्हा पुढच्या प्रश्नपत्रिकेच्या आधी अभ्यास करता की नाही तेव्हा अभ्यास अधिक चांगला व्हायला मदत होते. आणि म्हणून हे सेल्फ अनालिसिस करत करत पुढे सरकण्याने खरं म्हणजे या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही प्रोफेशनली अभ्यास करता. नुसतं वाचतोय, मनाला बरं वाटतं, अभ्यास करतोय, आई वडिलांना बरं वाटतं, मुलगा एमपीएससीचा अभ्यास करतोय बरं का, सांगायला लागतात सगळ्यांना आमचा मुलगा एमपीएससीची परीक्षा देतोय. आई वडिलांना काही जणांना बिचारांना खरं म्हणजे काही कळत नाही, बीडीओची परीक्षा देतोय, तहसीलदाराची परीक्षा देतोय, असं काहीतरी ते सगळ्यांना सांगत असतात. त्यांना बरं वाटतं की मुलगा माझा तिकडे नांदेडला ती अभ्यासिका झाली आहे ना आता, तिथं जातो सकाळी 7ला आणि रात्री 10 पर्यंत अभ्यास करतो. क्वांटिटेटिव्ह असं त्याचं डिस्क्रिप्शन झालं, किती वेळ अभ्यास केला. मला तुम्हाला काय सांगायचंय त्यातला दुसरा भाग मला तुम्हाला सांगायचा आहे क्वालिटेटिव्ह, किती वेळ केला हे आहेच महत्वाचं, कारण त्याच्याशिवाय कव्हर नाही होणार, पूर्ण नाही होणार. पण कसा केला, त्यातलं किती समजलं, क्वालिटेटिव्हली पुढे सरकलात का, हेही तितकंच महत्वाचं असतं. त्याच्याशिवाय अभ्यास पूर्ण होत नाही मित्रांनो. आणि म्हणून अशा या 5 पायऱ्यांमधून जर तुम्ही प्रवास केलात तर मला खात्री आहे की त्या शिडीच्या टोकाला तुम्ही लवकरात लवकर जाल. आणि त्याच्यासाठी तुम्ही जी काही मूल्यमापनाची तयार कराल पट्टी, आणि त्यांनी स्वतःला जेव्हा मोजत मोजत पुढे सरकाल तेव्हा यश तुमचंच असेल असं मला खात्रीने वाटतं. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं, तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करून आणि तुम्हाला सगळ्यांना भरपूर शुभेच्छा देऊन या सगळ्या प्रवासामध्ये आज सुरुवात झाली असं मी म्हणते. जेव्हा जेव्हा काही अडचण येईल आणि तुम्ही अधिकारी म्हणून निवड झाल्यावर सुद्धा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, कारण आमच्या मनात हा विश्वास आहे की ज्या उद्देशाने हे केंद्र किंवा हे काम सगळं सुरू झालंय, चांगला अधिकारी तयार होण्याच्या, त्याची सफलता ही तुम्ही निवड होऊन कसं काम करता याच्यामध्ये आहे. मला वाटतं त्या विषयाचं अधिक बोलणं डॉक्टर विवेक कुलकर्णी सर आता त्यांच्या संवादातून तुमच्याशी करतील. धन्यवाद.